नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वरी विद्या मंदिर या शैक्षणिक संकुलामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आपल्या ज्ञानेश्वरी विद्या मंदिर व स्वामी समर्थ ई लर्निंग या युट्यूब चॅनेल्सला सबस्क्राईब केले का? सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा, जेणेकरून आपल्या चॅनलवरती अपलोड होणारे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथा. त्याचा भाग दुसरा पाहणार आहोत बरं का. त्याच्या अगोदरचा भाग आपल्या चॅनेलवरती तुम्हाला पाहायला मिळेल. पाहूयात छत्रपती शिवाजी महाराजांचा शौर्यगाथा भाग दुसरा. बाजी प्रभू देशपांडे यांचा पराक्रम. काय? बाजी प्रभू देशपांडे यांचा पराक्रम. छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावर असताना शत्रूने मोठे सैन्य घेऊन किल्ल्याला वेढा घातला. शत्रूची संख्या फार मोठी होती. महाराजांना कळले की येथे थांबणे धोक्याचे आहे. त्यांनी विशाळगडाकडे निघण्याचा निर्णय घेतला. पन्हाळगड आणि विशाळगड यांच्यामध्ये पावनखिंड नावाची अरुंद घाटवाट होती. जर शत्रूने महाराजांना त्या वाटेत पकडले असते तर मोठे संकट आले असते. म्हणून महाराजांनी आपल्या विश्वासू वीराला बाजीप्रभू देशपांडे यांना शत्रूला अडवण्याची जबाबदारी दिली. बाजीप्रभूंनी ही जबाबदारी आनंदाने स्वीकारली. त्यांच्यासोबत फक्त मोजके मावळे होते, पण शत्रू हजारोंच्या संख्येने येत होता. बाजीप्रभूंनी ठामपणे पावनखिंडीत उभे राहून शत्रूला रोखण्याचा निश्चय केला. शत्रूने जोरदार हल्ला केला. तलवारी चमकल्या, रणगर्जना सुरू झाली. बाजीप्रभू जखमी झाले तरीही त्यांनी युद्ध थांबवले नाही. प्रत्येक वाराबरोबर ते हर हर महादेव असा जयघोष करत लढत राहिले. तोपर्यंत शिवाजी महाराज विशाळगडाकडे वेगाने जात होते. बाजीप्रभू आणि मावळ्यांचा उद्देश एकच होता, महाराज सुरक्षित पोहोचले पाहिजेत. हेर विशाळगडावरून तोफेचा आवाज आला. याचा अर्थ महाराज सुरक्षितपणे गडावर पोहोचले होते. हा आवाज ऐकताच बाजीप्रभूंना मोठे समाधान मिळाले. त्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. बाजीप्रभू देशपांडे यांचा हा पराक्रम स्वराज्याच्या इतिहासात स्वर्णाक्षरांनी लिहिला गेला. त्याग, निष्ठा आणि धैर्य आजही प्रत्येकाला प्रेरणा देतात. बाजीप्रभू देशपांडे म्हणजे स्वराज्यासाठी सर्वस्व अर्पण करणारा खरा वीर होता. हा त्या शिवाजी महाराजांच्या मावळ्यांमध्ये असेही पराक्रमी मावळे होते, ज्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता महाराजांसाठी स्वतःच्या प्राणांचे बलिदान दिले. आपण आपल्या महाराजांच्या शौर्यगाथेतील आणखीन पुढची कथा पाहणार आहोत. आहे नेताजी पालकरांची धाडसी मोहीम. काय आहे? नेताजी पालकरांची धाडसी मोहीम. पहा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात नेताजी पालकर अतिशय शूर, चपळ आणि विश्वासू सरदार होते. ते महाराजांचे मुख्य सेनापती होते. त्यांच्या वेगवान घोडदळामुळे शत्रू कायम घाबरलेला असे. मुघल आणि आदिलशाही सैन्य वारंवार स्वराज्यावर हल्ले करत होते. ते गावांची लूट करत आणि जनतेला त्रास देत. हे थांबवण्यासाठी शिवाजी महाराजांनी नेताजी पालकरांना धाडसी मोहिमेची जबाबदारी दिली. नेताजी पालकरांनी आपल्या घोडदळासह अचानक शत्रूवर हल्ले करायला सुरुवात केली. ते रात्री किंवा पहाटे शत्रूवर तुटून पडत, हल्ला करून लगेच दुसऱ्या ठिकाणी निघून जात. गोंधळून जात असे. नेताजींच्या सैन्याचा वेग इतका जास्त होता की शत्रूला त्यांचा पाठलाग कठीण जात असे. शत्रूचे छावण्या जाळत, शस्त्र साठा उद्ध्वस्त करत आणि सैन्याची ताकद कमी करत. या मोहिमांदरम्यान नेताजी पालकरांनी सामान्य लोकांना कधीही त्रास दिला नाही. त्यांनी महाराजांचे आदेश पाळले, शिस्त ठेवली. त्यामुळे लोक त्यांना मदत करत आणि माहिती देत. नेताजी पालकरांच्या धाडसी मोहिमांमुळे शत्रू कमकुवत झाला. महाराजांच्या स्वराज्याला मोठी ताकद मिळाली. महाराजांनी नेताजी पालकरांचे नेहमीच कौतुक केले. नेताजी पालकरांचा पराक्रम म्हणजे वेग, शौर्य, निष्ठा आणि उत्कृष्ट युद्ध कौशल्य उदाहरण आहे. नेताजी पालकर हे स्वराज्याचे खरे रक्षक होते. आपल्या शिवाजी महाराजांच्या मावळ्यांमध्ये प्रभू देशपांडे, नेताजी पालकर खरे स्वराज्य रक्षक होते, ज्यांनी आपल्या महाराजांसाठी
त्याच्या प्राणांची पर्वा न करता महाराजांचा साथ निभावली. आपण पाहणार आहोत त्या शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेतील पुढची कथा. स्वराज्याची शपथ. ही शपथ. शिवाजी महाराज लहानपणापासून अन्याय, अत्याचार आणि परकीय सत्तेचे जुलूम पाहत होते. सामान्य जनता दुःखी होती हे पाहून महाराजांच्या मनात एक विचार पक्का होत गेला. आपले स्वतःचे स्वराज्य असले पाहिजे. त्या काळात महाराष्ट्रात आदिलशाही आणि मोगलांचे राज्य होते. लोकांना न्याय मिळत नव्हता. धर्म, संस्कृती आणि स्वाभिमान धोक्यात होता. महाराजांना हे मान्य नव्हते. ते दिवशी महाराज आपल्या काही विश्वासू मित्रांसह सिद्धेश्वर मंदिरात गेले. ते मंदिर डोंगरावर शांत ठिकाणी होते. ते देवासमोर उभे राहून महाराजांनी मनोमन निर्णय घेतला. महाराजांनी आपल्या सहकार्यांना सांगितले की आपण अन्यायाविरुद्ध लढू आणि हिंदवी स्वराज्य स्थापन करू. सर्वांनी देवासमोर हात जोडून शपथ घेतली. त्या शपथेत महाराजांनी वचन दिले की आपण जनतेचे रक्षण करू, अन्याय सहन करणार नाही, धर्म आणि संस्कृती जपू, स्वराज्यासाठी प्राणांची आहुती देऊ. ही शपथ केवळ शब्दांची नव्हती, तर ती कृतीत उतरवण्याची प्रतिज्ञा होती. त्या दिवसापासून महाराजांनी किल्ले जिंकण्यास सुरुवात केली, सैन्य उभे केले आणि स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. सिद्धेश्वर मंदिरातील ती शपथच पुढे स्वराज्याचा महान कार्याची सुरुवात झाली. राज्याची शपथ म्हणजे स्वाभिमान, धैर्य आणि जनतेसाठी जगण्याचा संकल्प होता. आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेतील पुढची कथा पाहणार आहोत. त्यात आहे किल्ले व्यवस्थापन व युद्धनीती. काय आहे? किल्ले व्यवस्थापन व युद्धनीती. छत्रपती शिवाजी महाराजांना माहित होते की महाराष्ट्रातील डोंगर आणि किल्ले हे शत्रूवर विजय मिळवण्याचे सर्वोत्तम साधन आहेत. त्यांनी फक्त शौर्याने नव्हे तर बुद्धी आणि चातुर्याने आपले राज्य सुरक्षित केले. महाराजांनी सुरुवातीला किल्ल्यांचे जाळे उभारले. त्यांनी अंदाजे 300हून अधिक किल्ल्यांचा पराक्रम आणि नियंत्रण राखले. या किल्ल्यांमध्ये गड, दुर्ग आणि डोंगरवाटा यांचा समावेश होता. प्रत्येक किल्ला असा ठरवला गेला की सैन्याला सुरक्षित ठिकाण देईल, शत्रूला थांबवेल आणि जनतेला आश्रय देईल. महाराजांनी किल्ल्यावर तोफांचे स्थान, खाद्यसाठा, जलसाठा आणि लष्करी संघटना व्यवस्थित ठेवली. त्यामुळे युद्धाच्या वेळी मावळे आणि लोक त्रास न येता लढू शकत होते. त्यांच्या युद्धनीतीत हल्ले, रात्रीचे छापा, डोंगरदऱ्यांचा उपयोग आणि शत्रूला गोंधळात टाकणे याचा समावेश होता. त्यांनी लहान संख्येच्या मावळ्यांनीही मोठ्या सैन्यावर विजय मिळवला. उदाहरणार्थ शिवाजी महाराजांनी प्रतापगड, रायगड, पन्हाळगड यांसारख्या किल्ल्यांचा योग्य उपयोग करून शत्रूला पराभूत केले. त्यांनी शत्रूच्या हालचालींचा अंदाज घेऊन आपल्या किल्ल्यांवर सुरक्षिततेची तयारी ठेवली. शिवाजी महाराजांचे किल्ले व्यवस्थापन आणि युद्धनीती हे धैर्य, बुद्धी, धूर्तपणा आणि दूरदृष्टीचे उत्तम उदाहरण आहे. हेच कारण आहे की मराठा साम्राज्य फार लहान वेळात मजबूत झाले. किल्ले व्यवस्थापन आणि युद्धनीती हे महाराजांचे शौर्य, चातुर्य यांचे अमर उदाहरण आहे. शिवाजी महाराजांची पुढची शौर्यगाथा आहे छत्रपती म्हणून राज्याभिषेक. 1674 साली छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगडावर झाला. हा सोहळा केवळ राजा होण्याचा नव्हता, तर हिंदवी स्वराज्याच्या स्वप्नांची पूर्तता होती. त्यावेळी महाराजांनी रायगडावर आपले सैन्य, विश्वासू सरदार आणि जनतेला आमंत्रित केले. रायगडावर भव्य सोहळा रचला गेला. मंदिरांमध्ये पूजा, तोरण भूषण आणि स्वाभिमानाचे गीत गाण्यात आले. राज्याभिषेकाच्या वेळी महाराजांनी राज्याच्या प्रशासनाची नीती, न्याय आणि धर्मपालन यासाठी शपथ घेतली. त्यांनी सांगितले की लोकांचे रक्षण होईल, शत्रूवर अन्याय करण्याची परवानगी नाही, राज्याच्या विस्तारासाठी धैर्याने आणि न्यायाने काम केले जाईल. राज्याभिषेकानंतर महाराजांनी मराठा साम्राज्याचे नवे युग सुरू. त्यांच्या सैन्याला नवीन ताकद मिळाली, जनतेमध्ये आत्मविश्वास आला आणि शत्रू घाबरला. हा राज्याभिषेक केवळ महाराजांचे वैयक्तिक सन्मान नव्हता, तर जनतेसाठी, धर्मासाठी आणि स्वाभिमानासाठी केलेले महान कार्य होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक राज्य स्थापनेचा सुवर्ण महोत्सव आणि प्रेरणादायी इतिहास आहे.
अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा भाग 2 संपलेला आहे. तुम्हाला आजचा हा भाग जर आवडला असेल तर आपल्या चॅनेलला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनेलवर नवीन असेल चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.